रेडी, लाईट्स, माझ्या मोबाईलचा कॅमेरा, ऍक्शन. आता मी ऍक्शन म्हटलं तर ऍक्शन म्हणून मला थोडं काहीतरी आठवलं. म्हटलं प्रत्येक व्हिडिओतला एक एक क्षण घ्या. वाव, व्हॉट अ स्टुपिड जोक. प्रत्येक व्हिडिओतला थोडा थोडासा पार्ट घेतला बाई. आता नाटकाचा व्हिडिओ तर नाटकासारखाच झाला पाहिजे ना. म्हणून व्हिडिओ चालू करायच्या पहिले मी काहीतरी असं करावं म्हटलं, ते नाटक वाटलं पाहिजे. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करू. मी PRB कृष्णा सहर्ष आणि सविनय सादर करीत आहे आमच्या नाटकाचा ब्लॉग. पण आपल्या भारतीय परंपरेनुसार कोणतेही शुभ कार्य सुरू करण्याआधी आपण काय करायला पाहिजे? सर्वकार्येषु सर्वदा. गणेश वंदना तो झाली. अब थेट मूळ मुद्दे को आते हैं. 3, 2 आणि 1 रिपोर्ट. हे आहे आमचं टाउन हॉल. हॉलच्या अंदर चालू होतं सेटचं काम आणि डायरेक्टर नॅरेशन देत होता म्युझिकवाल्याला. आणि आम्हाला म्हणे तुम्ही ओमकार घ्या म्हणे. मग आम्ही घेतला ना ओमकार, कारण की ओमकार घेतल्यानं निगेटिव्ह विचार चालले जाते ना, अंगात येते पॉझिटिव्हिटी. नाटक करायची तीव्र इच्छा होती ना. हो, मग थेट निघालो आम्ही दुसऱ्या दिवशी प्रवासाले. गाडीची पूजा करणं चालू होती. गाडीला टिक्के टाक्के लावले. मग इकडे झाला थोडासा बाई माणसाचा हळदी कुंकाचा कार्यक्रम. त्याला म्हटलं उखाणे येत असून तर ते बी घेऊनच घे ना. मग मला म्हणे तू घे. मी म्हटलं मला नाही येत रे बा. कालचा बुटुलबूचा जोक साठवला, त्याच्यावर दिले थोडेसे रिॲक्शन. हा वहिनी मी हा करते मला हाय सांग मला कसं मी, कारण की मॅच ब्लॉग एडिट केला ना. माझ्या गाडीत प्रॉपर्टी भरली. मग गाडीत आम्हाला भरलं. म्हटलं प्रवास चालू झाला तर देवाचं नाव घ्या. रस्त्यात थांबला मी एका वावराजवळ, कारण आम्हाला पाहिजे त्या पराठ्या. आमचा डायरेक्टर उतरला ना पराठे यायचाले, आणि आम्ही मारत होतो त्याच्यावर सडेल सडेल जोक्स. तुम्ही बी ऐका मग. आमचा डिरेक्टर पराठ्या उचलून राहिला. पराठ्या टाइम झाला. वाव, त्याच्यासोबत चहा पण राहिले पराठ्याहून पराठ्या. चहा नाही, पराठ्यासोबत चहा पण पाहिजे डायरेक्टर. पाय रे बा, असा राहते मग आमच्या जोकचा दर्जा. यायचं तर अजून सरलंच नाही रे बा. प्रत्येकदा याची वाट पाहू थकून गेले. मग त्याला आम्ही हसवलो थोडस. अरे हसबी लिया करो. पाहता पाहता रात्र झाली. गाडीत चालू होते 90s ची रोमॅन्टिक गाणी. त्याला म्हटलं रॅप सॉन्ग लावणार रे बाई. तो म्हणे गाणं झाल्यावर लावतो. मग लावली ना बाई 100 RPM ची रॅप. रॅप कल्चर आपल्याला बहु आवडते. अच्छे दादा वच्चे बत्तर. मग आम्ही गाडीतच चालू केलं रॅप बॅटल. बापूने घेतला पुढाकार. त्या एकांकिका पाहिल्यावर तुमचे विचार जातील वर. त्या एकांकिका पाहिल्यावर तुमचे विचार जातील वर. कारण बाई नाही माणूस नाही आमचा विषयचा नावर. येतो येतो. या तुम्ही स्टेजवर दाखव तुम्हाला आपण. या तुम्ही स्टेजवर दाखव तुम्हाला आपण. आमचा रायटर डिरेक्टर अमरावतीचं नाटक म्हटलं तर करता तुम्ही या. अमरावतीचं नाटक म्हटलं तर करता तुम्ही या. या वेळेचं नाटक पहा ज्याचं नाव नाटक पाहिले सभागृह आहे माऊली. रॅप कमी हे बोपी मी विद्रोही रॅप आहे. माझ्या विद्रोही एकांकिका पाहिल्यावर तुमचे विचार जातील वर. मी एकांकिका पाहिल्यावर तुमचे विचार जातील वर. पॉज. कारण बाई नाही माणूस नाही आमचा विषय जाणावर.
यो यो अरे समोर लोक थांबू समोर आहे टोल लागा थांबू समोर आहे टोल लागा अरे भूक लागली अशीच मजा मस्ती करत करत आम्ही पोहोचलो नगरमध्ये. मला लागली होती बाई झोप. मग माझे डोळे उघडले, उतरलो गाडीच्या खाली. दिसलं मला माऊली सभागृह. अरे इथंच भरत असते ना महाकरंडक. सगळेजण गाडीच्या खाली उतरले, पण सगळ्याला लागलं ताकद ना भूका. तर काय करता मग म्हटलं त्याला टाईट पोटभर जेवण करून पोहोचलो आम्ही हॉलवर झोपाले. तिथं गेल्यावर म्हटलं सकाळचे कार्यक्रमची व्यवस्था आहे का पाहून या म्हटलं. एक नंबर व्यवस्था होती ना. मग गेलो बिस्तऱ्यावर झोपलो. उठलो डायरेक्ट सकाळी. डोळे उघडल्यावर बाजूने बसला होता गवळे. त्याला म्हटलं सुप्रभात भावा आणि गेलो आम्ही फ्रेश वाले. म्हणजे सगळे गलिच्छ दर्जाचे. फ्रेश झाल्यावर गेलो आम्ही नाटकाचा सेट बनवाले. कारण की नाटकाचा सेट म्हटलं तर सगळ्याला काम करावंच लागते रे भाई. कारण की कोणतरी म्हटलंच आहे करा रे नाटकाचा सेट करा. माय सेन्स ऑफ ह्युमर. सेट रेडी करून गेलो आम्ही मेकअप रूम मध्ये रंगरंगोळी करायसाठी. सगळ्यांना आपली रंगरंगोळी केली. सगळे होत होते रेडी. आणि रेडी झाल्याबरोबर पोहोचलो ना आम्ही रंगमंचाजवळ धुमाकूळ घालायसाठी. कारण की नगर करंडकची टॅगलाईनच आहे रंगभूमीची रणभूमी. उपकार केले का तुम्ही आमच्यावर? तर ह्या नालायकाला टेडी बिअरने शिजर केला ना विचार करा. चला तर मग तुम्हाला दाखवतो आमच्या नाटकातले आणखी काही स्पेशल मोमेंट. आता आपल्याला बकरीला शोधाच लागेल. नाही तर न लागेल. एका छोट्या कुत्र्याचे डोळे फोडा. रील बनवण्यासाठी अख्खा प्राणी सोडून टाका. तुमचा टॅलेंट दाखवण्यासाठी त्या प्राण्याने पक्षाने उडवून टाका. पडीवर बलात्कार करा. पडीवर बलात्कार करा. तिकडचा 33 कोटी देवता मानणाऱ्या गाईवरती बलात्कार करा. काय होते? बकरी नाही सबुने सांग. हा जो काय आम्ही मजा करता फार मांडला होता. तर थोडक्यात असं झालं आमचं नाटक. पूर्ण जर पाहत असेल तर लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, पाहून घ्या. नाटकाचा प्रयोग करून खूप छान वाटलं, आनंद झाला. गाडीत सेट भरला आणि पोहोचलो महाकरंडकच्या सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी. तिथे खूप छान अशी महाराजांच्या राज्याभिषेकाची झलकी दाखवली गेली आणि सोबतच सुप्रसिद्ध मग आम्ही महाराजांचे दर्शन घेतले आणि शाहिरांनी महाराजांच्या नावाचा जयघोष केला. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. आम्हाला परीक्षक म्हणून लाभलेले सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे सरांनी पण कार्यक्रमाचा आनंद घेतला. मग गेलो आम्ही माझ्या राजांची खरीखुरी संपत्ती पाहण्यासाठी, म्हणजे शिवकालीन शस्त्रास्त्र पाहण्यासाठी. कारण की या शस्त्रास्त्राच्या बळावर माझ्या राजांनी मंदिरातला देव, देश आणि धर्म वाचवलाय. त्यानंतर गेलो आम्ही सभागृहामध्ये नाटक पाहण्यासाठी.
हॉलच्या बाहेर आलो. वासुदेवाची मस्त गीत चालू होती. वासुदेव पण नाचत होते. त्याच्यासोबत मग आमचे सहकलाकार पण नाचले ना. तिथं पोतराज पण नाचले. गेलो आम्ही दुसऱ्या नाटकासाठी. नाटकाचा विषय एकदम तगडा होता. नाटक पाहिलं ना आम्ही बसलो जेवायला, कारण अमरावती निघायचं होतं. निघायच्या पहिले फोटो काढून घ्या म्हटलं. मग निघासाठी गाडीत बसलो तर सिमरतले कोणतरी चान्स मागून राहिलं. तो सगळे जाऊन उतरले गाडीच्या बाहेर. ना म्हटलं हे चान्स द्यायलेत नसून उतरले. सगळे होते एक साईडनं, मी बसलो एकटा, कारण माझ्या डोक्यावर लिहिलं होतं एकांत. आणि जीवनात तेच तर आवश्यक आहे भाई. गाडी निघाली रस्त्यानं. पायता पायता दिवस निघाला. एका ठिकाणी आम्ही थांबलो. काही जण उतरले गाडीतून, काही जण झोपलेलेच होते गाडी. बाई कसं लोक आहे पाहिलं कसं झोपलाय. पाय दाखवतो मग दाखवतो कसं झोपलं दाखव ना मग पूर्ण काय कसं झोपलाय. मी उतरलो ना गाडीच्या खाली. ट्रकवाले लोक सकाळी सकाळी जेवण बनवत होते. मग माझ्या लक्ष गेलं, अरे बापरे PRBची ट्रक. मग रिवाइंड करून पाहिलं तर त्याच्यावर HRB लिहिलं होतं. अरे धामन बुवा, तुम्हाला थंडी लागते का? नाही नाही नाही, मला कशी लागेल थंडी. चालते मला अंदर वा. वंदन कृष्ण वदुता, वंदन कृष्ण वदुता, शरण मी आले वैसाले. तुझे विराट रूप पाह कसे डोळी, अनंता पाहू कसे डोळी. गुणाबाबाच्या आरतीचा आस्वाद घेत घेत आम्ही सगळे फुटलो अमरावतीमध्ये, म्हणजेच टाउन हॉल जवळ. तिथं सेट ठेवायचा नव्हता. सेट ठेवायचा तो कटोर नाक्यावर. मग तिथं गेलो, सेट ठेवला. आणि काय माहित कोणाला बर्थडे होता देव जाणे, पण परेशने सगळ्याला हॅपी बर्थडे विश करायला लावत होती. हॅपी बर्थडे मला हॅपी बर्थडे पटकन. हात आणि वासवाई यांचं माणसं सरतोला लिहिलेलं आहे दुसरीकडे. हॅपी बर्थडे पण पटकन. हॅपी बर्थडे. हा व्हेरी गुड. आता PRB हे आहे आमचे इथे. हॅपी बर्थडे पण पटकन. हॅपी बर्थडे. कोणाचा बर्थडे? When life sucks, say happy birthday and move on. अबे चालले. हे आमचे डिरेक्टर साहेब जे काम करत आहेत. ये है मोती. मोती से नाही दुसरी नजरी मेरी सी. चला फायनली आमचं संपलं. काय संपलं? नाटक संपलं. सेट ठेवल्यावर सेट ठेवला. सो बाय गाईज. एखादं 65 होऊन जाऊ दे बाई संख्या. 5 चटकन मारून तुला लवकर. एवढं सगळं चांगलं होने के बाद गाव एकदम शांत हो गया है. धामणीतून गेली रेडीमेड टेलिफोन बेली. आणि का तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केली नसन केली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दिसते त्याला टन कने वाजवा. धन्यवाद.